शिंदे सेनेनंतर आता भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवकही सहलीला रवाना होणार आहेत। मतदानाच्या वेळी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी महायुतीच्या नेत्यांनी ही रणनीती आखली आहे। बंडखोर गोकुळ गीतेंच्या माघारीनंतर महायुतीचा विजयाचा मार्ग सुकर झालाय। तरीही कोणतीही जोखीम न पत्करता सर्व नगरसेवकांवर आता विशेष लक्ष ठेवलं जात आहे। शिंदे सेनेनंतर आता भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवकही सहलीला रवाना होणार आहेत। मतदानाच्या वेळी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी महायुतीच्या नेत्यांनी ही रणनीती आखली आहे। बंडखोर गोकुळ गीतेंच्या माघारीनंतर महायुतीचा विजयाचा मार्ग सुकर झालाय। तरीही कोणतीही जोखीम न पत्करता सर्व नगरसेवकांवर आता विशेष लक्ष ठेवलं जात आहे। शिंदे सेनेनंतर आता भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवकही सहलीला रवाना होणार आहेत। मतदानाच्या वेळी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी महायुतीच्या नेत्यांनी ही रणनीती आखली आहे। बंडखोर गोकुळ गीतेंच्या माघारीनंतर महायुतीचा विजयाचा मार्ग सुकर झालाय। तरीही कोणतीही जोखीम न पत्करता सर्व नगरसेवकांवर आता विशेष लक्ष ठेवलं जात आहे। शिंदे सेनेनंतर आता भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवकही सहलीला रवाना होणार आहेत। मतदानाच्या वेळी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी महायुतीच्या नेत्यांनी ही रणनीती आखली आहे। बंडखोर गोकुळ गीतेंच्या माघारीनंतर महायुतीचा विजयाचा मार्ग सुकर झालाय। तरीही कोणतीही जोखीम न पत्करता सर्व नगरसेवकांवर आता विशेष लक्ष ठेवलं जात आहे। शिंदे सेनेनंतर आता भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवकही सहलीला रवाना होणार आहेत। मतदानाच्या वेळी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी महायुतीच्या नेत्यांनी ही रणनीती आखली आहे। बंडखोर गोकुळ गीतेंच्या माघारीनंतर महायुतीचा विजयाचा मार्ग सुकर झालाय। तरीही कोणतीही जोखीम न पत्करता सर्व नगरसेवकांवर आता विशेष लक्ष ठेवलं जात आहे। शिंदे सेनेनंतर आता भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवकही सहलीला रवाना होणार आहेत। मतदानाच्या वेळी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी महायुतीच्या नेत्यांनी ही रणनीती आखली आहे। बंडखोर गोकुळ गीतेंच्या माघारीनंतर महायुतीचा विजयाचा मार्ग सुकर झालाय। तरीही कोणतीही जोखीम न पत्करता सर्व नगरसेवकांवर आता विशेष लक्ष ठेवलं जात आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।